गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवसा चॅलेंजचा 67वा दिवस आहे. तर आज काय झालं, आज थोडंसं वेगळं वाटायला, कारण कॉफी नाही पिणे आली आज. कारण काल दिवसभर आपलं काम चाललं, मागं शॉपचं शेड टाकलं ना, त्याचं काम चाललं. सकाळीपासून चालू होतं संध्याकाळपर्यंत, तर कॉफी आणायचं लक्षच नाही होतं लक्षात, पण आठवणच नाही राहिली. तर आज कॉफी तर नाही पिली, पाणी पिलं. पण कॉफी नाही पिली तर पाणी नक्की प्या. आणि आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात कमीत कमी 4 ते 4.5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे, कारण की बॉडी डिहायड्रेशन होती. त्याच्यामुळं फिक्स मी तर टाईमच ठरवलं, 3च्या आधी 2 बॉटल आणि कंपनीत गेल्यावर 3च्या नंतर 2 बॉटल, 4 बॉटल तर फिक्स आहे. तुम्हाला काही पण चालू करायचं असला आता बेस्ट टाईम आहे हा, कारण की सगळेजण डिस्ट्रॅक्ट झालेले. कोणी मोबाईलच्या नादी आहे, कोणी इकडं आहे, कोणी तिकडं आहे, कोणी लक्ष नाही. आता फक्त थोडंसं मेहनत करायची आणि सक्सेस भेटते लगेच, कारण की सगळेच बिघडलेले आज म्हणजे सगळेच गुंतलेले. कोण मोबाईलच्या नादी गुंतले, कोण जॉबच्या नादी गुंतले, कोण ह्याच्या मागं त्याच्या मागं. त्याच्यामुळं आपण काम करा, तिथे 100% लावा, लगेच रिझल्ट भेटू शकतो तुम्हाला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ते ग्राउंडपासून जेव्हापासून घरापासून निघलो तेव्हापासून कुत्रं सोबत आहे बघा, बघा सोबत आलं बघा ग्राउंडपर्यंत. काय बस बस खाली बस, खाली बस, खाली बस, हा खाली बस, खाली बस. पेमेंट चालू आहे. तिकडचे लोक ट्रेन राम राहीम होऊन जाईल मग सगळे देवाच. वर आलो आपण आता. तर आज आहे आपलं लॉंग डिस्टन्स. आपण आज 9 किलोमीटर मारणार लॉंग. तर थोडंसं स्ट्रेस करू पाय बी आणि रनिंगला सुरुवात करू. हाय, तर आज आपण मारू 9 किलोमीटर रनिंग. तर जायच्या टायमाला पण स्पीड तीच आणि यायच्या टायमाला पण स्पीड, दोन्ही पण सेम स्पीड ठेवायची. त्याची काय होतं, आपला स्टॅमिना कळतो. तर चला ते ठेव ना, ट्रायपॉड होते घेऊन जाईन कोणा. हां हां सापडायला जावं लागेल. लास्ट चेक कर आता. हात वरती 9 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली.
आपण नॉर्मल गेलो, नॉर्मल स्पीड होती फक्त, थोडं नॉर्मल स्टेपिंग टाकल्या तर डिस्टन्स कुठपर्यंत होता इथून तर आपण तिथपर्यंत, तिथं अपार्टमेंट आहे, अपार्टमेंटपर्यंत 1.5 किलोमीटर होतो असा, सरळ जाऊन असा पुढे जाऊन टर्न आहे असा, तर 1.5 किलोमीटर होतो. तर त्याचे आपण 3 राऊंड मारले, जाणं येणं 1.5 आणि 1.5 3 होतं, 3 राऊंड मारले म्हणजे 9 किलोमीटर होतं आपलं. तर 9 किलोमीटर आज मारले. वॉकिंग करू आता आपण, त्याच्यानंतर दुसरं एक्सरसाइज करू. चल वॉकिंग करणार. तर आता 9 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आज. तर आता आपण स्किपिंग मारू, स्किपिंगचे सेट मारू, त्याच्यानंतर फुल स्ट्रेचिंग करू. ते मधले झाडं कोण तोडले काय माहिती रे. आणि बस एवढंच. काय करू आता. ताक भात. सर मारले पण घ्यायला दुसरा एवढं काय गरिबी दाखवला बस झालं नंतर संपलं ते पुरं. संपलं वर्ष नाही झालं भाई, अजून वर्ष ते होऊन दे. थोडाफार कारण नाही खर्च काय त्याच्या पाहा जसं तसं ते फक्त हेच सापट होईल. त्या माझ्या जुन्या पुढं सोल एकदम ओके, वरचं पुरं फाटून गेलं, खालचं दिवस जसं जसं नॉर्मल आहे. वॉकिंग शूज येते पायाला पण खर्च. पूर्ण लेग फ्री होऊन जाते. आपलं जुगाडमध्ये नाही आहे, 1100-1200 रुपयाला भेटतो, 5 रुपयाचा आपला. थोडंफार जरा आधी क्लोज घ्यायला 1 2
2 3 पर्यंत वापस. रूम मस्त झोपायचं. आपण याच्यावर फोटो टाकले नाही का इन्स्टा आपलं कारमधले. ओळख मोबिलपणा नाही बरं का याचं. कोणा कोणा आला उद्यापासून मोठी बॉटल कॅरी करतो. पूर्ण हे झालं ना आता. पूर्ण ताणच नाही गेलं डायरेक्ट. बघितलं हो ना. आज नाही राहिलं. स्किपिंग राहिली हे राहिलं सगळं टाकायचं राहिलं. मग आज येते साईडला टाकायचं साईडला पा सर्च मार बरं HRX. हाय तर आजचं जॉगिंग आपली 9 किलोमीटर केली ती आज ती कंप्लीट झाली. तर फुल स्ट्रेचिंग केली आज. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. मागं शिवर राहिले कुठं जायचं भाऊ तुला. लिफ्ट फिट नाही आमच्याकडे. इथंच असेल ते इथून फिरत इकडे गेलं त्याच्या मागे येतं इकडे गेलं ह्याच्या मागे येतं.